नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत पायनॅपलचा शिरा किंवा पायनॅपलचा हलवा. तर झटपट ही कृती कशी करायची ते आता पाहूया. एका कढईमध्ये मी साधारण 1 कप भरून इथे जाड रवा घेतलेला आहे. छान आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी प्रमाण जे दाखवलेलं आहे ते 1 कपाचं प्रमाण दाखवलेलं आहे. साधारण आपल्याला इथे 5 ते 8 मिनटं हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रवा छान मोकळा झाला पाहिजे, थोडा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रवा आधी भाजून घेऊ शकता. मंद गॅसवरती छान असा आपल्याला रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे. छान आपला रवा भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता बरोबर इथे 8 मिनटं झालेली आहेत. आता या स्टेजला हा रवा आपण गार करायला काढून ठेवायचा आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण दुसरी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण आपण इथे 2 मोठे चमचे इतपत तूप घालून घेतलेलं आहे. तूप विरघळल्यानंतर आपण यामध्ये साधारण 1 वाटी इतपत अननसाचे काप घातलेले आहेत किंवा तुकडे म्हणू शकतात तुम्ही. साधारण मध्यम आकाराचे तुकडे आहेत, जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण शिरा खायला घेतो तेव्हा आपल्या दाताखाली हलकाच आपल्याला हा अननसाचा तुकडा येतो, त्यामुळे त्याची लज्जत फार वाढते. तर यासाठी आपण 1 कप भरून इथे मध्यम आकाराचे तुकडे घातलेले आहेत. सोबत आपण इथे ड्रायफ्रूट्स घालून घेतो. त्यामध्ये आपण इथे थोडेच काजू घेतलेले आहेत, थोड्याशा चारोळी घेतलेल्या आहेत आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुकाही घेऊ शकता. आता इथे काय होतं, मनुका आणि पायनॅपलचा वेगवेगळा स्वाद लागतो, त्यामुळे मी तर सांगेन आवर्जून घ्या मनुका. आता छान आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपल्याला तुपामध्ये याला व्यवस्थित भाजल्यानंतर ज्या वेळेला अननस नरम होईल, म्हणजे इथे थोडा कडक अननस आहे, तुम्ही कच्च्या अननसापासूनही हा अननसाचा शिरा बनवू शकता. छान असं नरम होईल त्यावेळेला आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. आता इथे साधारण 3 मिनिटानंतर अननस छान इथे नरम झालेलं आहे. आता तेवढ्याच प्रमाणामध्ये म्हणजे 1 वाटी प्रमाणामध्ये मी इथे साखर घालून घेतलेले आहे. छान आपल्याला साखर ढवळून घ्यायची आहे. व्यवस्थित साखर इथे ढवळून थोडंसं असं आपली साखर विरघळली की आपण यामध्ये जेवढा आपण रवा घेतलेला आहे म्हणजे 1 वाटी रव्याच्या तिप्पट इथे आपण पाणी घालून घेणार आहोत. आता इथे छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, एकत्र झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेतो. तुम्ही पाहू शकता इथे आपण 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे. आता पाण्याला आपण छान उकळी येईपर्यंत वाट पाहायची. यामध्ये आपला अननसही शिजतो, व्यवस्थित त्याचा जो रस असतो तोही या पाण्यामध्ये उतरला जातो आणि तुम्ही पाहू शकता नॅचरली पिवळा रंग आलेला आहे. आता हळूहळू करून आपण यामध्ये उकळी आल्यानंतर जो आपण भाजून ठेवलेला रवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये हलकंच तुम्ही पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला हलवून घ्यायचं आहे. अन्यथा काय होईल, एका बाजूला कुठेतरी गुठळी राहण्याची शक्यता असते. आता अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित रवा जो आहे तो एकत्र करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान आता रवा असा एकत्र झालेला आहे आणि थोडासा हलकासा रंग जो आहे तो फिका झालेला आहे. आता या स्टेजला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा वरून रंग घालू शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता छान आता असं एकत्र व्हायला लागलं आहे. गॅस मंद करून घ्यायचा आहे. इथे मी थोडासा रंग घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता 1-2 थेंब मी मध्ये रंग घातलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला याला एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं एकत्र झालं ना की आपण यामध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असा रवा फुललेला आहे की यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत. फक्त जेणेकरून काय होतं की हा रवा खाली चिकटत नाही आणि आपल्या भांड्यापासून तो वेगळाच राहतो. आता इथे छानपैकी आपल्याला एकत्र करून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपला रवा शिजलेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं अगदी 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तेल आणि तुपाचंही प्रमाण वापरू शकता. आता इथे एकत्र करून घ्यायचं आहे. छानपैकी एकत्र झालं की आपला जो रवा आहे तो खाली चिकटत नाही. आता एकत्र करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता गरमागरम आपला इथे पायनॅपल शिरा किंवा तुम्ही म्हणू शकता पायनॅपल हलवा तयार झालेला आहे. आता या स्टेजला आपण याला गरमागरम सर्व करायचं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. बरेच जण काय करतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर तुम्ही मित्र हो, सर्व परिवार चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये थोडीशी मी वेलची पूड घातलेली आहे, अगदीच पायनॅपलचा स्वाद तोडण्यासाठी. तर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. छान आता इथे शिरा आपला एकवटून आलेला आहे. मस्त तुम्ही सर्व करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. चला, बरेच दिवस व्हिडिओ खूप उशिराने येत आहेत, तर नक्की पहा ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ती सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कॉमेंट्सची मी वाट पाहत आहे, तर नक्की कळवा. धन्यवाद.